नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचन रेसिपीमध्ये अगदीच तुमचं मनापासून स्वागत आहे. बघा, इथं मस्तपैकी अशा कवळ्या कवळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत मैत्रिणींनो, पाहू शकता. एवढ्या त्या मिरच्या कवळ्या आहे की तुम्ही नुसत्या खाल्ल्या तरी अजिबात तुम्हाला तिखट लागणार नाही. अगदी गवारीसारख्या आहे मिरच्या लागणार, एवढ्या खायला बी चवदार आणि खूपच छान. खरंच माणूस एवढ्या मिरच्या म्हणलं तरी एकटा एक माणूस खाईना अशा या मिरच्या होतात. चला, आज मिरची आपल्याला बनवायची, पण खरंच खूप वेगळ्या पद्धतीने. बघा, अशा पद्धतीने मी मिरच्यांचे फक्त असे 3 तुकडे किंवा 2 तुकडे करून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. बघा, इथं दाखवतेच मी तुम्हाला. अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण ह्या मिरच्यांचे असे तुकडे करून घ्यायच्यात बरं का मैत्रिणी. पाहू शकता. बघा, संपूर्ण तुकडे करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथं मी एक कैरी घेतलेली आहे. पहा, ही तोतापुरी कैरी आहे मैत्रिणी. आपण आता त्याची साल काढून घेऊया. बघा, मस्तपैकी म्हणतात ना, उन्हाळ्याचं आता माणसं फक्त पाणी पितात, जेवण तर काही जात नाही. मग अशी चमचमीत मिरची आणि अशी मस्तपैकी कैरी मग एकदा करून तर पहा खायला. खरंच तोंडाला पाणी सुटणार बघून. आणि खरं सांगू का मैत्रिणींनो, माझ्यासुद्धा तोंडाला पाणी सुटले बघूनच, की कैरी मिरची म्हणल्यावर खरंच खूपच भारी खायला. अशी आता पूर्ण मी साल ही काढून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. मस्त अशी साल काढून घ्यायची या कैरीची. म्हणजे काय होतं, काय काय सालं अशी कडवट लागतात, आपल्याला अजिबात अशी कडवट लागणार नाही ही साल. मग पहा, आता ही कैरी आपल्याला कशी बनवायची, अगदी चमचमीत अशी बनवणार आहे. हे बघा, मस्त अशा खापा करून घेतलेल्या आहेत लांबड्या लांबड्या. आणि तिकडं त्या मिरच्या. चला, मग आता इथं पॅन ठेवलं आहे पहा गॅसवर. पॅनमध्ये आपण टाकणार आहे तेल. तेल हे तुमच्या आवडीने टाका. तेल जरा तापून द्यायचं मैत्रिणींनो. तेल थोडं तापलं की आपल्याला टाकायची त्याच्यात जिरी मोहरी. जिरी मोहरी अगदी छान पद्धतीने पहा तडतडलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला लगेच ह्या मिरच्या टाकून घ्यायच्यात. बघा, मिरच्या अगदी छान पद्धतीने परतून घ्यायच्या. म्हणतात ना, भाजीला जरी काही नसलं तरी ह्या मिरच्यांबरोबर अगदी तुम्ही भाजीपेक्षा जास्त भाकर खाणार अशा या मिरच्या होतात. पहा, पूर्ण मिरच्या अशा मी परतून घेते पहा तेलात मस्तपैकी. आणि ह्या मिरच्यांना अजिबात टाईम नाही लागत, लगेच अशा मऊसूत मस्त अशा परततात. खूप खायला बी खूप टेस्टी मैत्रिणी. आणि उन्हाळा दिसायला म्हणलं की अशी मिरची भाकर खरंच अगदीच कमालीची होती. दुसरं जेवण खाऊनच पाणी पिऊन पिऊन माणसाचं पोट भरतं, पण ही मिरची खाऊन माणूस कधीच कंटाळणार नाही. याच्यात चवीपुरतं मीठही टाकले, पाहू शकता तुम्ही. थोडंसं मीठ जास्तच टाकायचं, मग मिरची अजूनच चवदार लागते. त्याच्यानंतर मी टाकणार आहे इथं बारीक शेंगदाण्याचा कूट. आहे बघा, अशा पद्धतीने हा शेंगदाण्याचा कूट टाकून देणार आहे. आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदीच लहान करायची. मस्त ही मिरची आता आपल्याला होऊन द्यायची बरं का. पाहू शकता हो कशी खायला बी चवदार. आणि आपण त्याच्यावर आता 1 मिनटावर झाकण ठेवूया. पहा, 1 मिनिटांनी पुन्हा आपल्याला पाहायचे झाकण उघडून की आपली मिरची तयार झाली काय. पहा, खूप खायला टेस्टी अशी ही मिरची होती मैत्रिणींनो. आणि नक्कीच अशा पद्धतीने मिरची करून पहा. आणि ह्या मिरच्या काय विकत आणल्या नाही, मी शेतातून आणलेल्या आहेत. कवळ्या लसलशीत अगदी झाडाच्या ताज्या तोडून आणलेल्या आहेत. आणि मग दुपारच्या टायमाला ह्या जेवणासाठी केलेल्या आहे. पाहू शकता. खरं सांगू का मैत्रिणींनो, मला रोजही मिरची असते तरी कंटाळा नाहीच. मला अशा मिरच्या खायला खूप आवडतात आणि खरंच खायला खूप चवदार लागतात. ह्या तुमची कोणती भाजी असली तरी तिची गरजच पडणार नाही अशा मिरच्या पाहिल्या की. हे बघा, मिरची अगदीच आपली तयार झालेली आहे. पाहू शकता. आता ही मिरची मैत्रिणींनो मी काढून घेणार आहे बरं का साईडला. मिरची पहा कशी आवडली का तुम्हाला अशी मिरची. एकदम मस्त अशी मिरची झालेली आहे खमंग. चला, एका ताटात काढून घेऊया आपण ही मिरची. पहा, हे बघा, संपूर्ण मिरची अशी काढून घेणार आहे. मस्त अशी मिरची झालेली ही, पाहून तोंडाला पाणी सुटते. पहा, अशी चमचमीत अशी मिरची झालेली आहे. आता मिरची काढून झालेली आहे आपली. चला, आता पुढची तयारी काय करायची. इकडं मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे पहा. त्याच्यानंतर टाकणार आहे जिरी मोहरी मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही.
जिरी मोहरी टाकली की लगेच आपली कैरी टाकून देणार आहे. हे बघा, आपल्याला फक्त असं 1 मिनिटभर फक्त तिला खालवर करायची, जास्त काही करायची नाही आहे. आणि त्या मिरचीला तुम्हाला जे घरातले मसाले असेल ते तुम्ही टाकू शकता. इथं मी धना पावडर, अगदी सगळे मसाले टाकणार आहे, जेवढे आहेत ना आपल्याकडं तेवढे टाकून देणार आहे. मटण मसाला, कुठं घरचा मसाला, जे संडे मसाला, मीठ, असं हे सगळं टाकून देणार आहे. हळद टाकणार थोडी आणि मस्तपैकी अशी चटमटीत ही कैरी खायला करणार आहे बरं का. पाहू शकता मैत्रिणी, खरंच खूप चटमटीत अशी ही कैरी तयार होती. पहा, सुटलं ना पाणी पाहून, अशी मस्त चटमटीत कैरी पाहून. कैऱ्या काय आम्हाला विकत आणायला लागत नाही, ह्या सुद्धा घरच्याच आहे. म्हणजे कोणती गोष्ट विकत काय आणायला लागत नाही मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आणि मस्त आपली अशी चटमटीत ही कैरीसुद्धा तयार झालेली आहे. मिरची बरोबर कैरी पहा मग खायला कशी लागती. नक्कीच अशी करून पहा आणि मस्त मिरचीबरोबर अशी कैरी करा. नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आणि खरंच तुम्ही आवडीने खाणार ही कैरी मिरची, एवढी छान लागते. पहा काय सुंदर झालेली आहे मैत्रिणो. चला काढून दाखवते ही सुद्धा. हे बघा, एका प्लेटमध्ये कैरी, एका प्लेटमध्ये मिरची. पहा काय अप्रतिम चव. नक्कीच खाणार ना, एकच्या ऐवजी 1.5 भाकर तरी. मग कसा वाटला आजचा मिरचीचा आणि कैरीचा रेसिपी? तुम्हाला आवडली ना? चला मैत्रिणी, उद्या भेटूया. बाय.